मुळेच हा झालेला आहे असं मला वाटतं. पहिले उद्धव ठाकरे विरोध होते. तर ऐतिहासिक विजय भाजपला एनडीएला जदयूला मिळालेला या निवडणुकीमध्ये अतिशय मोठा विजय म्हणावा लागेल. 198 जागांसह एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहे. त्याच्यामुळे या निवडणुकांचं आणि या निकालाचं विश्लेषण होत राहील. जशी जशी आकडेवारी समोर येत राहील तसं विश्लेषणाचे आणि या वेगवेगळ्या अँगलचे आणखी काही कंगोरे आपल्या समोर येत राहतील. आणि त्याचबद्दल बोलण्यासाठी जय महाराष्ट्राच्या संपादिका वृषाली परब आता आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग सुद्धा आपल्या स्टुडिओत आलेले आहेत या निवडणूक निकालाच्या विश्लेषणासाठी. सगळ्यात आधी मी जातो वृषाली परब यांच्याकडे त्यांचं आकलन, त्यांचं विश्लेषण या निवडणुकीबद्दलचं जाणून घेण्यासाठी. नक्कीच सौरभ, तर या निवडणुकीत आपण पाहिलं की एक साधारणतः 6 ऑक्टोबर पर्यंतचा एक असा अंदाज होता की कुठेतरी काँग्रेसच्याकडे हा निकाल झुकेल असं एक वातावरण राहुल गांधी वगैरे यांच्या ज्या सभा झालेल्या त्यानुसार जाणवत होतं. मात्र 6 ऑक्टोबर नंतर ज्या पद्धतीची रणनीती आता आपण पाहू शकतो की एनडीएने केली त्यानंतर मात्र खूप ड्रास्टिक चेंज आपल्याला बघायला मिळाला. आपण असंही जाणवलं आपल्याला तिथे की बऱ्याचदा असं पाहिलं गेलं की कुठेतरी तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यामध्ये संवादच नव्हता. सीट शेअरिंग खूप उशिरा करण्यात आलं आणि त्याचा फटका हा आज इथे आपल्याला बसलेला आपल्याला दिसतोय. असंही बघण्यात आलं की ज्या पद्धतीमध्ये काही फॅक्टर होते ते अक्षरशः एनडीएच्या पथ्यावर पडले आणि तो म्हणजे सैनी फॅक्टर. सैनी हे ज्यावेळी उतरले गेले त्यांनी 60 जागा मागितल्या होत्या. प्रत्यक्षात त्यांना फक्त 14 जागा देण्यात आल्या. त्यामुळे कुठेतरी इथं बंडखोरी झालेली आपल्याला बघायला मिळाली. त्याचा फटका जो आहे तो महागठबंधनला जोरदार बसलेला आपल्याला बघायला मिळाला. जवळपास अशा 39 जागा होत्या की जिथे शेवटपर्यंत उमेदवारच ठरलेला नव्हता. त्यामुळे निवडणूक लढण्याच्या आधी जवळपास 40 जागा हे एनडीए जिंकलेलं होतं किंवा एनडीएच्या पॉझिटिव्ह पारड्यामध्ये होती असं म्हणायला हरकत नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत की काँग्रेस, आरजेडी आणि यांच्यामध्ये झालेली ही जी थोडीशी बंडखोरी होती त्याचा मोठा फटका या ठिकाणी बघितलेला आहे आपण. शेवटच्या तारखेपर्यंत देखील त्यांचे उमेदवार निश्चित होत नव्हते जेव्हा की एनडीएची तयारी ही बऱ्यापैकी सुरू झालेली होती. ह्या सगळ्याचा फलसफा म्हणून आपण पाहू शकतो की यावेळी पुन्हा एकदा एनडीएने मुसंडी या ठिकाणी मारलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच विषयी अधिक चर्चेसाठी माझ्यासोबत कृपाशंकर सिंग आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते, आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट संजय सिंग ठाकूर आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. मी सुरुवात कृपाशंकर सिंग यांच्याकडे जाऊन करू इच्छिते. कृपाशंकर सिंग जी, तुम्ही स्वतः खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये. जय महाराष्ट्र. आणि आपण स्वतः या काळामध्ये तिथे फिरलेला होतात. तुम्ही ग्राउंडवर काय पाहिलेलं होतं आणि आज काय दिसतंय, कसं पाहता याकडे? एक तर मी बिहारचे मतदातांना मी अभिनंदन करतो आणि खूप मनापासून त्याला अभिनंदन करत असताना मनामध्ये की बिहार कसा व्हावा, देशामध्ये ज्या पद्धतीने विकासगती चालली होती बिहार बाजूला कसा राहावा त्या मतदातांनी ठरवलं आणि त्यांनी कौल दिले. आता सांगण्यासाठी की बिहारच्या जनतेने लालू यादव मुख्यमंत्री नंतर राबडी देवी मुख्यमंत्री, म्हणजे ज्या लालू यादवजींना त्यांच्या पक्षावर भरोसा नव्हता, बिहारवर भरोसा नव्हता, त्यांना जेव्हा कोर्टाचा निर्णय आला त्यांना जेल जावे लागला तर त्यांनी स्वतःची पत्नी राजकारणाचं काही लेणं घेणं होता त्यांना बसवला. आणि परवा निवडणुकाच्या दिवशी 11 तारखेला श्रीमती राबडी देवी माजी मुख्यमंत्री जाऊन तिथे बोलतात की माझ्या मुला जे आहेत आपला हात पायावर उभा राहायला पाहिजे. एक मुलगा पायावर उभा आहे, दुसरा तेज प्रतापवर उभा आहे. म्हणजे यांना बिहारचं काही लेणं घेणं नाही आहे. यांना आमची फॅमिली, आमचे परिवार, आमच्या दोन्ही मुलं पायावर उभा राहतील आणि ते विचार काय आहे हे विचारांची युद्ध होतं. आणि खरोखर देशाचे पण आता राहुलजी गांधी किंवा तेजस्वी यादव आपसात समंजस नव्हता, पण एक टी शर्ट घालायचं खूप कॉम्पिटिशन होता. कसं टी शर्ट घालायचं, कसं हे करायचं, दोघे टी शर्ट घालून लोक फिशिंग करायला निघाले. यांनी देशाच्या लोकतंत्रामध्ये पार्लमेंटमध्ये लोकसभामध्ये विरोधी पक्ष नेता ते पाणीमध्ये जाऊन फिशिंग करतात. म्हणजे इलेक्शन चालू आहे, बिहारच्या विकासासाठी इलेक्शन होत आहे, चुनाव आहे आणि या निवडणुकामध्ये तुम्ही फिशिंग करतात. म्हणजे काही लोकांना लेना घेणं नाहीच आहे. टाय फिश झाली असं म्हणायचं का तुम्हाला?
नाही टाय टाय फिस्ट मतलब झाली हात तर तुटलाच होता, लालटेन पण तुटली आता. तर बिहारमध्ये जिथे मोठी मोठी बल्ब छोटे मोठा प्रकाश आला, विकास सुरू आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये तुम्ही बघा 2017च्या पूर्वीच उत्तर प्रदेश आणि 2017च्या नंतर उत्तर प्रदेश, 2014च्या पूर्वी भारत आणि 2014च्या नंतरचे भारत, म्हणजे हे लोकांना समजला आणि बिहारच्या जनतेने ठरवलं. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की हा जे रिझल्ट आला, ह्या रिझल्टमध्ये कळला की आता जातीवाद चालणार नाही, इथे विकासवाद चालणार. इथे आमच्या मतलब देश कसा पुढे जाऊ शकतात त्यावर मतदाता ऐकतील. जातीवाद आणि हे जातीवादाचं जे जहर होता लोकसभेमध्ये एक फेक नेरेटिव्ह तयार करते, ते कमीत कमी ते मतलब आता थांबले. आणि लोक येणाऱ्या काळामध्ये लोक नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली जे आमच्या विकसित भारतची योजना आहे त्या विकसित भारतमध्ये सगळे राज्य होईल. आता तर बिहार हमार, अगली बार बंगाल हमार. वाह. मला असं वाटतं की कृपाशंकर सिंगजी यांनी पूर्ण नाराज दिलेला आहे. मला वाटतं पुढचं रणशिंगच फुकलेलं आहे. जशी बेसिकली भाजपची एक टेंडन्सी असते, एक इलेक्शन खतम नाही हुआ की दुसरे इलेक्शन पे काम सुरू. हेच मला विचारायचं आहे संजय सिंग ठाकूरजी यांना. संजय सिंगजी, तुम्ही सगळं विश्लेषण ऐकलेलं आहे कृपाशंकर सिंगजी यांचं. आपणही फार ग्राउंडवर फार जवळून ह्या निवडणुका बघितलेल्या आहेत. कसं बघता या निकालाकडे? बघा, निकाल म्हणजे लोकांचे, जसं कृपाजी सांगत होते की या निकाल नरेंद्र मोदींजींवर भारत देशाचा आणि बिहारचे लोकांचा भरोसा, त्यांच्या कामावर त्यांचा भरोसा. मी परत सांगेन की ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानला ठोकला, ज्या प्रकारे अमेरिकेचा समोर उभं राहून भारतीय इंटरेस्ट काय आहे, देशाचा इंटरेस्ट काय आहे, देशाचा इंटरेस्ट समोर ठेवून उभं राहणं, लोकांमध्ये या गोष्टींचा बऱ्याचपैकी परिणाम होतो. आणि याचाच प्रकार इथे पण झालेला आहे. आणि जसं आता सांगत होते की राहुल गांधी आले, त्यांनी पहिला काँग्रेसचा हात मोडून टाकला, आता तेजस्वीची लालटेन पण तोडून टाकली. म्हणजे काय करायचं काय यांच्या? हे लोक आता सुद्धा विकासकारण, राजकारण बोलताना हे लोक काय बोलतात? वोट चोर म्हणता तुम्ही कुणाला? देशाचे पंतप्रधानांना. परत सांगतो, जेव्हा तुम्ही पंतप्रधानांना वोट चोर म्हणता तेव्हा तुम्ही 50% जे लोक देशाचे त्यांनी मतं दिली आहेत त्यांना तुम्ही शिवीगाळ करता, त्यांच्याबद्दल तुम्ही लोकांचा अपमान करता. तुम्ही ज्या लोकांनी वोट दिलाय डबल इंजनची सरकार किंवा त्यांचा विकासाच्या मॉडेलमध्ये, अरे विकासाबद्दल बोला, तुम्ही भारताच्या विकासाची वार्ता करा. तुमची लोक काय बोलतात? निकाल आणण्याच्या एक दिवस आधी RJDचा एक यांनी ट्विट केलंय, बोललाय ऋषालीजी की जर का निकाल इथे तिथे झाला तर आम्ही बिहारचा नेपाल करून टाकू, आम्ही बिहारचा बांगलादेश करून टाकू. लोकांना समजतो की म्हणजे तुम्ही हा वोट चोर का सांगता, नेपाळ आणि बंगाल का करून सांगता, म्हणजे तुम्हाला आता तुमचा विश्वास सुटलाय की तुम्ही आता परत राजकारणामध्ये सत्तेत येऊ शकणार नाही. कारण 2014च्या आधी जो भारत होता आणि 2014च्या नंतरचा भारताचा विकासाचा जो गॅप आहे इतका जास्त आणि लोकांना समजलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही स्वातंत्र्यानंतर 65 वर्ष काही न करता विकास कामं, फक्त तुम्ही डेमोग्राफी चेंज करण्याचं काम केलं आहे आणि तुमची वोट बँक बनवण्याखाती वोट बँकची राजकारण करत होता. आणि आता जे लोक सत्तेमध्ये आहेत ते लोक विकासकरण करतात, समाजकरण करतात. आणि विकासकरण करताना, समाजकरण करताना जी त्यांची अंत्योदय ती पॉलिसी आहे, तीच पॉलिसी राजकारण करताना सुद्धा मागच्या लाईनच्या माणसाला उचलून ते लोक मुख्यमंत्री करू शकतो. म्हणजे घराणेशाहीचं राजकारण समाप्त झालेलं आहे देशामध्ये. जाती जमातीचं राजकारण समाप्त केलं आहे नरेंद्र मोदीजींनी. आता तुम्ही फक्त मुस्लिम तुष्टीकरण करून आणि लोकांमध्ये भेद, जाती जमातीचा लढा निर्माण करून जे तुम्ही करत होते ते सर्व आता चालणार नाही. आणि देशाच्या प्रगतीच्या पथावर चाललेला आहे, विकासच्या राजकारण चालणार आहे इथे देशामध्ये. आणि तुम्ही लोक आता देशासमोर एक्सपोज झालेले आहात. म्हणून तुम्हाला काहीतरी अंतरात्मातून विचार करून वेगळा काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर तुमचं काहीच खरं नाही. पुढच्या
येण्या काळात पुढच्या 40 वर्ष आणखी 40 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांची डबल इंजिनची सरकार काम करत राहील आणि भारताचा विकास करत राहील. नक्कीच. मी कृपाशंकर सिंग यांच्याकडे जाऊ इच्छिते. जवळपास 13 करोड ची लोकसंख्या आहे आत्ता बिहारचे. 13 करोड पेक्षा अधिक आहे, काही 13.5 करोडच्या आसपास असेल. तर ह्या इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं जे काम होतं ते नितीश कुमार यांनी केलं. तुम्हाला असं वाटतं का की जी वीज त्यांनी आणली आणि खास करून 125 युनिट पर्यंत मोफत वीजली देऊन टाकली, त्यामुळे अशी कितीतरी अशी कुटुंब आहेत की ज्यांना वीजच फुकट मिळाली. ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम दारूबंदी हा एक महत्वाचा फॅक्टर होता की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की महिला ज्या होत्या त्या खास करून नितीश कुमार यांच्या कार्यप्रणालीवर सर्वाधिक खुश होत्या. आणि यावेळी जवळपास 70% महिला मोठ्या प्रमाणावर त्यांचं वोटिंग पर्सेंटेज सर्वाधिक आहे, जे आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये बिहारच्या नेहमी पाहिलं गेलेलं आहे की पुरुष मतदारांचं मतदान हे सर्वाधिक पाहिलेलं आहे गेल्या काही टर्म्समध्ये. म्हणजे साधारणतः 2 डेकेड्समध्ये 2 दशकांमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्यांदा महिलांचं मतदान हे वाढलेलं आहे. आणि कुठेतरी महिलांचा कल हा नितीश कुमार यांच्याकडे होता की आणि त्याचा हे फलसफा आहे असं तुम्हाला वाटतं का कृपाशंकर सिंगजी? एक तर बिहारमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना खूप त्रास होता. बरोबर. म्हणजे जेवण त्यांना करायचं, जेवणाची सामग्री त्यांना आणायचं, जेवण करत असताना त्यांना मतलब लाईट नाही आहे, गॅस नाही आहे, ही सगळे जी परिस्थिती. आणि नितीश कुमारजी बिहारमध्ये ते सुशासन म्हणून एक मुख्यमंत्री सुशासन करताना त्यांचं नाव सुशासनवर जोडलेलं आहे नितीश कुमार म्हणजे. आणि बिहारचे लोक सांगायचे अब की बार नितीश कुमार मतलब एक लोकल